भाई ग, किती उशीर झाले ना, हा माणूस अजून झोपले. अहो उठा उठा लवकर, किती वेळ झोपतो. उठा म्हटलं तर. अरे देवा, अहो उठा. अगं झोपेत न उठवती का आयुष्यात न उठवती मला? झोपेतनच उठवते. काय झालं एवढं? हा, अहो सकाळ झाली, काय झालं म्हणजे काय? उठा लवकर चला. सकाळ झाली? मग सकाळ झाली? आयला मला वाटलं दुपार झाली असं आतापर्यंत. जेवण बिवण तयार केलं असं तू? अहो सकाळ सकाळ झालीये, अजून चहा व्हायचाय, नाश्ता व्हायचाय, तोंड धुवा, आंघोळ करा. जेवणाचं कुठं चाललंय तुमचं? काय बोलती, काय बोलती तू? काय बोलते म्हणजे? सकाळ सकाळ झाली, मग सकाळी सकाळच होणार ना? का सकाळी दुपार होणार आहे का दुपारी रात्र होणार आहे? आता कोण म्हणलं? मला वाटलं दुपार झाली. मी तेच सांगते ना तुम्हाला, सकाळी आता सकाळच होणार ना. मग ते सांगायला आली का तू इथं? हा, तुम्ही काय डोक्यावर पडलेत का हो? काय सांगतायत ना, झोपेत पडलो असं बरं का. पण काय झालं त्याचं? रात्रीची उतरली नाही, रात्री घेतली होती काय तुम्ही? काय बोलती? हा, अरे थोडंफार काहीतरी वाटलं पाहिजे तुला. तुम्हाला बोलायला काय वाटत नाही, मला बोलायचं म्हटलं की लगेच काहीतरी वाटलं पाहिजे. बरं जा चहा घेऊन ये जा. अहो, तोंड धुवा, दात घासा. तोंड धुवा म्हणजे मी काय रात्री तोंड धुतलं नव्हतं काय झोप? देवा. बरं आहे का वहिनी? झाली सुरुवात. कशी? बरी आहे मी, काय नाही. कुठं काय? अरे कधी आला तू? मगाशीच बाहेर थांबलो होतो. काय रे, औषध घेतलं काय सकाळ सकाळ? जायचं नाही का आपल्याला? कुठं जायचंय? महत्वाचं काम आहे. मीटिंग. मीटिंग मीटिंग ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आहे. हा का? हा, भाऊजी लय हालताय तुम्ही, काय झालं? ते मीटिंगचं टेन्शन. अशक्तपणा आलाय त्याला. का बाहेर थंडी जास्त आहे, अंग कुडकुडतंय? नाही नाही ना? टेन्शन. मीटिंगचं लय मीटिंग असतात नाही का तुम्हाला? मग किती कामाची आहे तुम्ही. मित्र काय साधा वाटला का माझा तुला? हा, मग मी तुम्हाला असं मस्त कडक चहा करून आणते. चहा नको कशाला चहा? नाही हो, असं कसं? आता आले तर चहा प्यायला नको का? नको नको, मला पण नको चहा. नको नको नको. आता तर म्हणले छान. तोंड धुतलंय का मी? हा, आता सकाळी झोपेत न उठल्या उठल्या चहा असतो का? काय कळतं का नाही राहिलं थोडंफार तरी? बरं तुम्ही तोंड धुवायला जा, मी भाऊजींसाठी चहा बनवते. माझ्यासाठी कशाला मीटिंग व्हायचं ना, माझी सकाळी केलेली आणि मग एवढी महत्वाची मीटिंग उरकून आलाय सकाळी. कशाबद्दल होती मीटिंग? अशीच होती थोडी. चहाबंदी. हा हा, चहाबंदी. चहा आरोग्यासाठी चांगलं नाही असं म्हणणं आहे, त्यामुळे गोड चहावर बंदी आणायची. म्हणजे सकाळी मीटिंग करून आता परत मीटिंगला जायचे? दुसरी मीटिंग. तुम्ही दोघं तर लय कामदार झाले हो, सकाळ सकाळी मीटिंग करताय. आई हा, कसला एवढा आवाज येतोय? जरा इकडे उभं राहा. कशाचा वास येतोय? दूध करपला असेल गॅसवर. दूध करपायला का मी काय विसरभोळी दिसते का? मी काय दूध बीत ठेवलं नाही गॅसवर. अहो हे बाहेर आहे ना, शेजारचे लय कचरा टाकतात, त्याचा घाणवास येत असेल. हा आपल्या दारात कचरा? हा, आपल्या दारात कचरा? हा. कोणी टाकला का? कोणी टाकला कचरा? अहो भाऊजी, अरे कचरा माझ्या दारात टाकलाय, तू का तापतो मोकार? मला असं सोनं किती माहित नाही का? किती मन मोठे आहे. त्या कचऱ्याची एक मीटिंग बसव दुपारी. नाही, मी म्हणतो लगेच मीटिंग हो कचरा. अशी मीटिंग कोणती असते कचऱ्याची? साफ करावं लागतं ना ती. असं झाड म्हणजे कचरा तुम्ही, साफ. म्हणजे ग्राम स्वच्छता असं अभियान असतं तसं काय करणार आहे का? अच्छा अच्छा. अरे हे असं काय करते? फुसफुस ए फुसफुस. ते कुत्र वास घेते, तस काय वास घ्यायला लागले? काय झालंय? आता मला कळलं कुठून वास येतोय. कुठून येतो बस? इकडे बघू, श्वास घे. अरे आत नाही घ्यायला लावला श्वास, बाहेर सोडायला सांगितलंय. त्याला श्वास घे ना, वास दे म्हणतात. हा तेच ते. मीटिंग जास्त झाली. अरे असली कसली पावडर लावली तोंडाला? तोंडाला पावडरचा वास येतो याच्या. बाबा तुम्ही आता सारव करताय का त्याच्या गोष्टींवर? काय बोलती तू? त्यांना मी सारवायला लावून होय, सकाळी सारून घेतलंय मी सगळं, माहितीये का? झालं, ते वडील एक तऱ्हेचे आणि ती आईचं भलतच काहीतरी असतं. आता तूच म्हणली ना सारव झाले सारून. अगं आई, ते शेण सारवणं नाही म्हणत मी. बरं मी काय म्हणतो, तुमचं झालं असेल तर राहू द्या. तुम्ही आज काय असं मीटिंग अर्जंट आहे ती करून लगेच. ए, बाबा कुठंच जायचं नाही. का?
मला तुमच्या कोणत्या मीटिंग आहे ना सगळं लक्षात आलेलं आहे. कसल्या मीटिंग आहे सांग बरं, तू कसल्या मीटिंग आहे? सांगू? हा सांग बरं. अगं आई, तुला एक गोष्ट लक्षात येतेय का? काय हा जो वास येतोय ना हा. तो कोणी कचरा नाही टाकलेला, मग याचा वास येतोय ह्याचा. याचा म्हणजे कशाचा? प्यायच्या पाण्याचं चांगलं पाणी भरीत जा ना तू घरात. अगं मी कंप्लेंट तुम्हाला सांगितली ती ना द्यायला की जरा पाणी स्वच्छ नाहीये. पाणी स्वच्छ नाही ना? हा. पाण्याची मीटिंग बसून टाक संध्याकाळी. कुठं जायचं नाही. अरे मुडकं कुठे यायचं? मीटिंग लगेच संध्याकाळी बसून टाक. संध्याकाळीच असती बरी मीटिंग. पाणी ओतून घ्या. आता दुपारी कचऱ्याची मीटिंग आहे, संध्याकाळी पाण्याची मीटिंग आहे. वेळ नसतो आम्हाला, तुला सांगितलं ना. हा बरोबर आहे. त्याच्यामुळेच उशीर होतो का मला सकाळी अगं उठायला. आई, इतकी कशी तू भोळी. अगं हे बाबा आहेत ना तुला आतापर्यंत मीटिंग 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 म्हणत आले. अगं आई, यांची नाही कुठली मीटिंग, मग यांची आहे संध्याकाळची सेटिंग. अगं म्हणजे तुझ्या लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? नाही. अगं हा एक नंबरचा बेवडा आहे, बेवडा. आणि आपल्या बाबांना त्याची संगत लागलीये. म्हणजे थांब, मला एक गोष्ट सांग बाबा, तुमचं वय किती, त्याचं वय किती? आ? मग काय झालं? हे हा? ह्या वयाचे मित्र असतात का तुमचे? मैत्रीला वय असतं का काय? मैत्रीला लहान मोठं काही नसेल. मैत्री कोणाबरोबर बी होऊ शकते की, त्याला काय? अहो बाबा, तुम्हाला आहे ना आता काय म्हणू मी. अहो तुम्हाला थोडी तरी वाटते का? काय वाटते का? काय वाटते का? जनाची नाही तर मनाची. हा, रिकाम्या जागा भरा भरा, रिकाम्या जागा. लाज वाटते का? लाज, आबरू. काय माझी लक्तर वेशीला टांगली की. हे? तुम्ही ना रोज याच्या बरोबर दारू पिऊन येता ना, ही तुमची मीटिंग असते का? हा. माझ्या प्रेमात काय कमी झाली सांगा बरं. अगं तसं नाही, कधी मध्ये मी घेत असतो पण तोंड धुवून येत असतो. पण आता एखाद्या दिवशी वासाची दारू असल्यावर मी तरी काय करणार ना त्याला. तुमचा माझ्यावर जीवच नाही. मी ना बाहेरच निघून जाते आता. हा. एवढं काय झालं त्याला? अगं तसा मुलगा नाही येतो. तुला माहितीये का, इथं आल्या आल्या मी त्याला डोळा मारला होता. आता त्याला पण डोळा मारायला लागले का तुम्ही? अहो अहो बाबा, नुसतं दारूचाच नाही नाद लावून घेतला, हा कुठला नाद लावून घेतला तू? ए. त्यांना डोळे मारायला लागले. चला ना. मग अरे कवाची वाट बघतोय. इथं बसलाय मांडून. काय? एक काम कर, मला लय त्रास होतोय. आरती दाब. असं आहे का? आता यांचं काय? त्याला फवारणीसाठी औषध पाहिजे, अर्धी बाटली. ओ बाबा, आपण कधीपासून दुकान टाकलं खत औषधांचं? एजंट झालोय मी. हा? औषधांचा एजंट. तू आहे ना औषधाच्या दुकानापुढे थांब जा. हा. मी आलो आणि तिथे. इथं थांबत बा. तास झालाय थांबलोय. असं आहे का? चला चला चला. चल रे बाबा. हा. बघितलं का किती मोठे एजंट झाले. आतुरणावर लोक घरी बोलवा यायला लागले. अगं मग तुला आनंद झाला पाहिजे, रडती कशाला? हा, मला माहिती ना, आता मला सगळं कळालंय. हा. एवढं सांगणेस ना, पैसाच येणार घरी म्हणा. नुसता पैसाच येणार घरी आता. येणार का जाणार? येणार. जाणार काय जाणार? पैसा बॅगा येणार, बॅगा. बॅगा बॅगा येणार आहे आता. तुम्ही चल, मीटिंगला चल, जा चांगलं काम आणि मी माहेराला जाते. चला तुडक तुडक. आहो थांबा ना. अहो, थांबा. आहो आई धर. आहो थांबा. आहो थांबा. अगं पकड यांना. धर आई, आई धर. थांबा. थांबा थांबा थांबा. कुठं निघाली तुम्ही? चला आता काय झालं? आज चला. तुम्ही खरं खरं सांगा, कुठं घेऊन चाललेत माझ्या बाबांना? मीटिंग आहे आमची, कसली मीटिंग आहे? महत्वाची मीटिंग आहे. सांगा कोणती महत्वाची. औषधाची मीटिंग, औषधाचं मार्गदर्शन करणार आहे ना आम्ही. हा, तुम्ही बोलण्यात अडखळायला लागले. मार्गदर्शन काय? मार्गदर्शनला मार्गदर्शन म्हणतायत. त्याच्यातलं कसं आहे, आम्हाला लय बोलता येत नाही. मग हिजाच बोलते. हा, प्रश्न विचारायला हा, हा, लागते. हे उद्या महत्वाचं आहे. शेतात औषध मारलं गबाळच जळलं नाही, जा विचारणार कोण? कोणी हा? मग आई, मीटिंग फिटिंग काही नाही, मी तुला म्हणले नाही. यांची सेटिंग आहे सगळी. हे सगळे जण ना आता दारू प्यायला चाललेले. हे? हा? आम्ही काय पेतो काय तेव्हा? मग मगाशी याचा वास नाही. अहो खपा खपू वास येतोय त्याचा. त्याचं कसं झालं, मी सांगितलं होतं यांना काय काय? फसवायचं थोडं. आम्हाला आणि मग अगे. ते तसं शेंट माहिती का? सेंट? हा, असं शेंट मारल्या वास कसा येतो? अहो, छान वास किती येतो ना. छान वास येतो. दारूचा. तसं शेंट आणला होता. याला म्हणलं कार्यक्रमात घरी. मी इसकाटून सांगतो त्यांना. जरा इसकडे. काय माहितीये का,
काल ह्यो पठ्ठ्या गेला होता शहरात आणि तिकडनं त्यांनी बारीतला म्हणून असला विचित्र सेंट आणलाय आणि तो बी 300 रुपये देऊन आणि तो सेंट मारल्यावर असा घाण वास आला ना सेम दारू पिल्यासारखा. मी त्याला म्हणलं अरे असला कसला सेंट आणलाय. तो म्हणला हा तर कुठं बाहेर मारून जाता यायचं नाही. मी म्हणलं बाहेर मारून नाही जाता यायचं तर आमच्या घरच्यांची गंमत करू थोडीफार. म्हणजे आम्हाला फसवायसाठी. हा कसं आयुष्यामध्ये थोडीफार टिंगल मस्करी गंमत हसणं पाहिजे. झालंच पाहिजे, त्याशिवाय घरात भांडणं होत नाही. अगं तू माझ्याशी कधी भांडतच नाही आणि भांडल्याशिवाय संसारात प्रेम वाढतं का नाही. त्यामुळे म्हणलं हसणं मस्करी भांडणं बिडणं थोडीफार पाहिजे म्हणून आम्ही सगळा प्लॅन केलता. तुमच्या घरी कधी आलं ना तुम्ही हसून खेळूनच होते. ती काय मला पटनाच यांच्या घरात. अगं अजून लग्न व्हायचंय जायचं याचं त्यामुळे आणि हा पण चांगला संसारिक माणूस आहे. दारूला कुणी शिवत सुद्धा नाही आमच्यात. आणि दारू पिणारा कधी चहा ठेवायला सांगेल का. काय कारण? मग जावा चहा ठेवा आम्हाला मस्त पैकी. खरंच ना? मस्त कडक चहा. हा त्याच्यात जरा साखर वाढव. हा गोड. आता तोंड गोड करायचं म्हणल्यावर गोड चहा करणार ना मी. महत्वाचं आहे. हा चल, आपण चहा बनवू. हा हा हा. की सेंटच आहे ना. हा. अशी गंमत केली. चला चहा घेऊ आपण. घ्यायचा. हा चांगलं काम काय